नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मंडळी, सध्या चालू आहेत नवरात्री आणि जागर मराठी चॅनल नवदुर्गा विशेष मुलाखती आपल्यासाठी घेऊन येत आहेत. आज पाहुण्या म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये आहेत वैष्णवी राऊत, महाराष्ट्र टाइम्सच्या महिला पत्रकार आहेत त्या. मॅडम, खूप खूप स्वागत आहे. सध्या नवरात्री चालू आहे, तर तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? सर्वप्रथम धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. सर्वप्रथम सर्वांना नवरात्री निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. नवरात्र म्हणजे 9 रंग हे एकेका दिवशी आहेत. त्या 9 रंगांचं वेगवेगळं एक महत्त्व असतं आणि तेच महत्त्व एक महिला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तेच रंग आपल्या जीवनामध्ये भरत असते. स्वतःसोबत आपल्या परिवाराच्या जीवनातही ते रंग भरत असते. मग ते कुठल्याही रूपात असू दे, म्हणजे आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलाबाळांना सांभाळणं किंवा आपलं घरकाम सांभाळून बाकीचं तिचं जे काही ऑफिस वर्क असेल किंवा ती काही बिझनेस वुमन असेल, व्हॉट जे काही ते सांभाळणं, तर ती या सर्व जे काही पण वेगवेगळे जे काही रूप ती दैनंदिन जीवनामध्ये करते, तर त्या म्हणजे हे तिचं कौतुकास्पद आहे हे खूप. आणि हे रंग ती असेच भरत राहू यासाठी मी सर्व महिलांना या निमित्ताने शुभेच्छा देऊ इच्छिते. वैष्णवजी, मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमच्या एकंदरीत घरामध्ये कोणी पत्रकारिता क्षेत्रात होतं का? म्हणजे तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं तुमचं? माझ्या पूर्ण कुटुंबामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये कुणीही नव्हतं. माझे वडील हे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये होते आणि त्यांची इच्छा होती की मीही एक गव्हर्नमेंट जॉब किंवा शासकीय नोकरीमध्ये जावं. पण कसं झालं की 10वी झाली वसईतूनच, वसईच्या इंग्लिश स्कूलमधून मी शिकलेले आहे. त्याच्यानंतर 11वी-12वी ही तिथूनच, ज्युनियर कॉलेज पण. पुढच्या शिक्षणासाठी माझं मॅथ्स म्हणजे गणित अतिशय कच्चं होतं. त्यामुळे मला कॉमर्स वगैरे दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात जायचं नव्हतं. माझ्या भावाने, म्हणजे संकेत राऊत म्हणून आहे, त्याने मला जर्नलिझम हा एक पर्याय, म्हणजे जसे आपले मोठे भाऊ आकडेमोड नाहीये. तर माझ्या भावाने मला सांगितलं का बाळा तू असं असं करू शकतेस. तर मी त्याचा थोडासा अभ्यास केला की बरं आपण त्याच्यामध्ये पुढे काय एक्सप्लोअर करू शकतो किंवा माझ्या जीवनाचा पुढे काय मी साध्य करू शकते माझ्या जीवनात. तर मग मी थोडासा स्टडी केल्यानंतर मी बॅचलर्स इन मास मीडिया यामध्ये ऍडमिशन घेतलं. आपल्या विवा कॉलेज विरार येथून माझं BMA म्हणजे जर्नलिझमचं शिक्षण पूर्ण केलं. कोणत्या साली? मी 2014 साली तिकडून पास आउट झाले. त्याच्यानंतर मी म्हणजे आता गेल्या वर्षभराआधी माझं LLB आणि LLM हे दोन्हीही मी पूर्ण केलेलं आहे. पत्रकारिता आणि कायदा हो, वकील पण तुम्ही झालेलं आहे. अगदीच. खूप अभिनंदन. येस, धन्यवाद. आणि मग त्यानंतर तुम्ही कुठल्या वर्तमानपत्राशी पत्रकारिता चालू केली? त्याच्यानंतर मी सर्वात प्रथम मी मराठी या वृत्तपत्रापासून माझ्या पत्रकारितेची सुरुवात केली. मी मराठी नंतर माझे जे काही पण आर्टिकल्स यायचे, त्याच्यानंतर तात्काळ मला लोकसत्ता या वृत्तपत्रातून विचारणा झाली की तू इथे वसई विरार एडिशनसाठी काम करणार का? तर मी काही वेळ न दवडता लगेचच त्याला हो म्हटलं आणि जे काही प्रोसिजर असते इंटरव्ह्यू देऊन लोकसत्तामध्ये मी 2.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी ETV या चॅनलवरती होते आणि मग ETV मध्ये असताना महाराष्ट्र टाइम्स मध्ये सुद्धा संधी मिळाली काम करायची. तर मग मटासारखा पेपर कोणी हातातून जाऊन देणार. त्यामुळे आज 6 वर्ष झाली मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये आहे. सध्या तुम्ही महिला पत्रकार म्हणून कार्यरत आहात. तर तुम्ही असं ज्यावेळी नेहमी लोकांशी भेटता, अनेक महिलांशी भेटता, तर आपण नेहमी बोलतो की महिला सक्षमीकरण, वुमन एम्पॉवरमेंट. तर आपण 2025 मध्ये आहात. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्या स्वतः महिला आहेत. आणि मग आता महिला सक्षमीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं की म्हणजे खऱ्या अर्थानं झालंय, व्हायचं बाकी आहे, की कुठल्या कुठल्या क्षेत्रात म्हणजे कमीपणा वाटतो, किंवा काय वाटतं, तुमचं मत काय? मला असं वाटतंय की महिला सक्षमीकरण हे फक्त
बोलण्यापुरता राहिलेला आहे. अवघं 100% तुम्ही बोलू शकता 40% महिला या त्यांच्या फॅमिली सपोर्टमुळे पुढे असतील किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे जात. पण बाकीच्या 60% महिला या आपल्याला दिसून येत नाही, पण त्यांना कुठे ना कुठे कुठल्या तरी सपोर्टची गरज आहे, जो सपोर्ट त्यांना मिळत नाहीये. जसं बोलायचं झालं तर महिला ती तिच्या घरकामांमध्येच व्यस्त होऊन जाते. मग तिला म्हटलं जातं, "बाबा तू मूलबाळ सांभाळ, मग तू काम करणार तर मग घर कोण सांभाळणार?" तर हे सर्व तिच्या आयुष्यामध्ये येणार, तर मग ती पुढे जाऊच शकणार नाही. पण मला महिलांना म्हणजे सांगायचं आहे, की जर स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, पुढे जायचं आहे, तर महिलांनी स्वतः पाऊल उचलून जे काही म्हणजे ती जर जॉब नाही करू शकत आहे, तर ती घरून काही छोटासा तरी बिझनेस किंवा काही तर ते सुरूच करू शकते. जसं आता मी एक्झाम्पल द्यायचं झालं तर उदाहरण बोरिवलीच्या सोनाली कोचरेकर म्हणून आहेत. तर मी हे माझ्या आधीच्या पण स्पीचमध्ये सांगितलं होतं, की त्यांनी त्यांची जी जर्नी आहे ती एका लाडूपासून सुरू केली होती, जे घरगुती लाडू आहेत आणि ते पौष्टिक लाडू म्हणजे जे आपण खाऊ म्हणजे जे आपण प्रोटीन बार्स म्हणतो ना त्या टाइप मधले. तर लाडू आता गृहिणी घरी बनवूच शकतात. तर त्यांनीही तो ट्राय केला. मग त्यांनी ते सेलिंग कसं करायचं तर ओळखीच्या मैत्रिणींना दिलं. ओळखीच्या मैत्रिणींनी मग आणखीन त्यांची पब्लिसिटी केली. माउथ पब्लिसिटी ही तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरून त्यांना इतका फायदा झाला की ऑर्डर्स येत गेल्या. मग त्या ऑर्डर्स आल्यानंतर मग त्या आत्ताच्या घडीला त्यांच्या 2 कंपनीज वसईत आहेत आणि ते त्यांचा बिझनेस इतका वाढवतात म्हणजे आणि त्यांचा 1-2 वर्षापूर्वी आयपीओ देखील येऊन गेला. म्हणजे एका लाडूची सुरुवात त्यांच्या आयपीओ पर्यंत पोहोचली. हे किती कौतुकास्पद आहे. म्हणजे हे जिवंत उदाहरण महिलांसाठी आहे आणि त्यांनी या सोनाली कोचरेकर ह्यांच्याकडनं प्रेरणा घेणं तितकंच गरजेचं आहे. मग तो छोटासा बिझनेस का होईना म्हणजे आपल्या महिन्याकाठी जरी 5,000 आले तरी तेही स्वतःची कमाई आहे हे त्याचं समाधान आहे. कोणाकडे हात पसरावे लागत नाही. त्यामुळे महिलांनी ह्याकडे नक्कीच लक्ष द्यावं असं मी त्यांना सांगेल. खूप सुंदर उदाहरण दिलंय. लाडू हा पदार्थ नेहमी आपण घरी बनवतो, पण त्याचं आर्थिकदृष्ट्या कमर्शियल युटिलायझेशन कसं केलं जातं हे त्यांनी खूप उदाहरण दिलेलं आहे. आणखी तुम्हाला कुठल्या आता तुम्ही स्वतः पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आहात, तर कधी पत्रकारितेमध्ये वाटतं का स्पर्धा किंवा पुरुष पत्रकारांची ऑब्विसली पुरुष पत्रकारांची संख्या जास्त आहे, महिला पत्रकार किती आहेत, अगदी अगदी. म्हणजे 10, 1 डझन, अर्धा डझन म्हणजे जे काय असेल ते. तर असे का महिला का पत्रकारिता क्षेत्रात येत नाही? पत्रकारिता क्षेत्रामध्ये खूप चॅलेंजेस आहेत. नाही असं नाही. आणि आता मी हे ऑन कॅमेरा बोलायला पाहिजे की नाही मला नाही माहिती. बट मी असं आहे की महिलांना कुठेतरी काय बोलतात एक पाय खेचणं किंवा तर ते कधी-कधी होतं. तर त्यामुळे या महिला इथे येण्यासाठी घाबरतात, की आपण आल्यानंतर आपल्याला कोण सपोर्ट करतील का नाही किंवा काय. तर ते सगळं आहे. पण मला म्हणजे नशिबाने मला सर्वांचाच सपोर्ट लाभला नाही असं नाही. आणि आज म्हणजे मी आहे, पण मला आहे सपोर्ट म्हणजे तुमच्या सर्वांचाच आहे. तर मग मी हेच सांगेल. मला सांग पत्रकारितेमधले तुझे काही चांगले किंवा वाईट अनुभव तुला सांगावेसे वाटतात का? हो, चांगले अनुभव तर आहेतच. वाईट अनुभव तसं बघायला गेलं तर फार म्हणजे हातावर मोजण्याइतके आहेत. म्हणजे नाहीच असं तुम्ही समजा. तर चांगले अनुभव असे की आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आपल्या जे काही माहितीमध्ये आपल्या भर पडते. आपण म्हणजे आता मी पत्रकारिता सुरुवात केल्यानंतर मला वाटलं नव्हतं की मी कायद्याचं शिक्षण घेईल करून. पण जेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना मला सर्व बीट कव्हर करायला सांगतात. म्हणजे असं नाही की तू फक्त कल्चरल इव्हेंट कव्हर करायचं किंवा तू फक्त महानगरपालिकाच. मला क्राईमही कव्हर करावं लागतं. तर क्राईममध्ये जर आपण एखादा शब्द जरी वर खाली झाला, तर त्या जे काही पण बातमी आहे ती चुकू शकते. बरोबर. त्यामुळे असं हे चुकीचं आपल्याला नागरिकांमध्ये मेसेज द्यायचा नाहीये किंवा चुकीची बातमी आपल्याला पसरवायची नाहीये. प्रत्येक बातमी करताना त्याच्या 2 बाजू असतात. त्या दोन्ही बाजू आपण जेव्हा मांडतो तेव्हा आपण ती बातमी परिपूर्ण आहे असं आपण समजतो. त्यामुळे पत्रकारिता करताना जर आपण दोन्ही पण बाजू समजा मांडल्या तर आपली बातमी कधीच चुकू शकत नाही आणि आपल्यावरती कोण बोट उचलू शकत नाही. त्यामुळे आपण जेव्हा बातमी सकारात्मक किंवा जी काही पण दोन्ही बाजूने मांडतो, तेव्हा आपण परिपूर्ण बातमी करतो. तेव्हा आपल्याला ते चांगले जे काही पण लोकांचे प्रतिक्रिया आहेत, त्या नक्कीच स्वतःहून येतात आणि जरी आपण ती विरोधातली बातमी केली, तरी पण त्या समोरच्याची प्रतिक्रिया आली, हे त्याचं समाधान असतं. मला तू सांग की आता जसं पत्रकारितेबद्दल बोललीस तर तू
नवीन ज्या युवती आहेत किंवा मुलं आहेत, युवक आहेत, यांना या क्षेत्राबद्दल काय सांगशील की म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी यावं? कारण हे क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला सर्वसामान्य ज्ञान, शास्त्र, सायन्स कुठलं असं एक गोष्ट आहे जी पत्रकारितेत नाही. म्हणजे आता तर आपलं मेडिकल वैद्यकीय पत्रकारिता वेगळी झाली, त्याच्यात भरपूर आयाम आहे. असं म्हणजे समुद्रासारखं फील्ड आहे आणि करावं तितकं कमी आहे. म्हणजे अथांग आहे. म्हणजे आता युट्यूबच्या माध्यम वगैरे आलेले आहेत. लोकांना म्हणजे खूप पुरातन पण पाहिजे, अध्यात्म पण पाहिजे आणि चांगलं ही पण मॉडर्न ही पण पाहिजे. तर तू काय संदेश द्याल की पत्रकारिता क्षेत्रात महिलांनी यावं, युवकांनी यावं, यासाठी काय सांगशील? नक्कीच महिलांनी या पत्रकारिता क्षेत्रात म्हणजे तरुणींनी यावंच. म्हणजे आज या क्षेत्रामध्ये महिला अतिशय कमी आहेत आणि एक महिलाच दुसऱ्या महिलेचे जे काही पण प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी एक चांगला वे किंवा ती एक जी काही महिला पत्रकार आहे ती दाखवू शकते. त्यामुळे महिलांनी समजा इथे आलं तर दुसऱ्या महिलेचे प्रश्न आपण समाजासमोर आणू शकतो. तर हा एक चांगलाच फायदा होऊ शकतो आणि फील्ड काही खराब नाहीये. ह्याच्यामध्ये चांगलेच अनुभव आणि चांगलेच जी काही पण माहिती आहे ती आपल्या जी काही पण ज्ञानात भर पडणं म्हणतात, तर या क्षेत्रामध्येही भर पडतच राहते. आणि आपल्याला या क्षेत्रामध्ये असं वाटतं की अरे अजून मला शिकायचंय. तसं माझं झालं की मी LLB केलं, नंतर आता LLM, आता मला PhD करायचंय. अरे वा, डॉक्टर वैष्णवी राऊत. अजून शिकायचं इच्छा होते. व्हेरी गुड. थोडक्यात आता नवरात्री निमित्त महिलांना काय संदेश देईल? थोडक्यात हेच की महिलांना मी हेच सांगेल की स्वतःच्या पायावरती उभे राहा, दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नका आणि स्वतःचा वापर होऊ देऊ नका. हाच मी संदेश या निमित्ताने देईल. तर मंडळी, या होत्या वैष्णवी राऊत. पुढच्या वेळेस त्या डॉक्टर वैष्णवी राऊत म्हणून चॅनलवर येतील. महाराष्ट्र टाइम्सची अगदी हुरहुरणारी पत्रकार आहे. तिला खूप कुतूहल आहे साहित्यामध्ये, कुठल्याही बीटमध्ये ती काम करते आणि एवढ्या कमी वयामध्ये आज वसई विरारमधील साहित्य म्हणा, राजकारण म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आज तिला खूप मान मिळतोय. ते याचं कारण म्हणजे तिच्या अंगी असलेली गुण, तिच्या अंगी असलेली पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये असलेली, म्हणजे मी ऑब्झर्व केलं 2 दिवस आणि आम्हाला तर आनंदच वाटतो कारण मी उशिरा या क्षेत्रात आलेलो आहे. कारण माझा व्यवसाय वेगळा आहे, काम वेगळं आहे. पण खरंच तुझा अभिमान आहे आणि आज जागर मराठी चॅनल मी सांगण्याचा आनंद होतोय की येत्या 28 सप्टेंबरला नवदुर्गा 2025 हा पुरस्कार आणि तिचा गौरव होणार आहे. तर वैष्णवी, स्वागत आहे आणि खूप खूप असंच आमचं तुला सपोर्ट. नक्की. येस, धन्यवाद मला इथे बोलवलं आणि मला इथे जो काही मान सन्मान दिला त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. येस, थँक्यू सो